जय हिंद। आम आदमी पार्टीने सोलापूरमध्ये जे गेवराई बीड येथे मस्जिदेमध्ये बॉम्बस्फोट झाला होता, त्या बॉम्बस्फोटमधल्या 2 आरोपी ज्यांना पकडण्यात आलं होतं त्यांना सर्वसामान्य कायदे लावण्यात आलेले होते। आम आदमी पार्टीची अशी मागणी होती की एकीकडे तुम्ही नागपुरात प्रकरण घडता, तिथं तुम्ही आतंकवादी विरोधी कायदा UAPA लावता, मग ह्या लोकांना तुम्ही का UAPA लावलं नाही? 1967 ॲक्ट UAPA ह्या लोकांना देखील लागला पाहिजे, यासाठी आम आदमी पार्टीने सह्यांची मोहीम घेतली होती आणि हा डाटा पूर्ण आम्ही पाठवत होतो। पण मला आज सांगायचं आहे की या देशामध्ये संविधानाचाच विजय होणार। जर कोणी ठरवलं की एखाद्या माणसाला कायद्याच्या पद्धतीने संरक्षण द्यायचं आहे तर ते कधीच देऊ शकणार नाही। त्या 2 दोषींना ज्यांनी मस्जिदीमध्ये बॉम्बस्फोट केला होता त्या दोघांवरती देखील UAPA कायदा हा लावण्यात आलेला आहे आणि ह्यासाठी खरंच आम्ही न्यायालयाचे आभार मानतो आणि यासाठी आमचे जे बंधू आहेत तिथं या भागामध्ये यांना आम्ही मिठाई वाटप करून हा आनंद साजरा करणार आहे आणि संविधान कायम या देशामध्ये पुढे राहणार आहे। जर कुणाला वाटत असेल की संविधानाच्या विरोधात जाऊन वेगवेगळे कायदे जाती आणि धर्माच्या अनुसार करता येतील तर कधीच या देशामध्ये हे शक्य होणार नाही। या देशामध्ये संविधान जिंदाबाद आहे आणि संविधान जिंदाबाद राहणार। संविधान जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, टिपू सुलतानांचा विजय असो। हाँ इधर उनको दो। हमारी एक निकालो इधर भैया फोटो काढा। ना ना काढा।